शहादा येथील नामांकित चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विरोधात शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे वर्ग चालवणे आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करणे अशा गंभीर आरोपांखाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून 3 दिवसात खुलासा मागविला आहे. खुलासा सादर न केल्यास मान्यता का रद्द करण्यात येऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. या नोटीसीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी 15 एप्रिल 2026 रोजी शाळेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. 22 एप्रिल रोजी सादर झालेल्या चौकशी अहवालात शाळेत अनेक धक्कादायक अनियमितता उघडकीस आल्या आहेत. शाळेकडे ICAC मंडळाची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना पालकांना फसवून बेकायदेशीरपणे अभ्यासक्रम शिकवला जात आहे आणि त्या नावाखाली भरमसाठ फी वसूल केली जात आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही विशिष्ट दुकानातूनच चेतना बुक्स आणि लक्ष गारमेंट पुस्तके व गणवेश खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचं निष्पन्न झालं आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असून इयत्ता 7वी मधील एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची गंभीर तक्रार पालकांनी केली आहे. हे प्रकरण पॉक्सको कायद्याअंतर्गत येत असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. शाळेतील 110 शिक्षकांपैकी 61 शिक्षकांकडे व्यावसायिक पात्रता नाही तर 49 शिक्षक शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्याचे आढळले आहे. जे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे परिपाठावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत न घेता आपल्या मनमानी पद्धतीने वेळापत्रक राबवून राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. CCTV, सखी सावित्री समिती, तक्रारपेटी आणि कर्मचारी चारित्र्य पडताळणी यांसारख्या विद्यार्थी सुरक्षिततेच्या नियमांकडे शाळेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शाळेने पालक शिक्षक संघाच्या सहमतीशिवाय मनमानी पद्धतीने 15% फी वाढ करून पालकांची आर्थिक लूट केल्याचेही समोर आले आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत तुमच्या शाळेची मान्यता का काढून घेण्यात येऊ नये असा सवाल शिक्षण विभागाने विचारला आहे.